तर काल आपण बघितले लॉंग रनिंगनी काय होतं, आपला स्टॅमिना चेक होतो, स्टॅमिना किती किती रनिंग करतो आपण, काय करतो ते होतो. आणि आज आपण करणार आहे त्याची दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज स्क्वॉट्स आणि स्किपिंग का मारायची, कारण की रनिंग करताना सगळ्यात मेन गोष्ट पायामध्ये ताकद पाहिजे. पायामध्ये ताकद असली तर तुमची रनिंग कंप्लीट होऊ शकते. त्यासाठी काय आहे, स्क्वॉट्स मारायचे. स्क्वॉटने काय होतं, तुमची थाईज मजबूत होते आणि त्याच्यात पॉवर येते. आणि आपण जे स्किपिंग मारतो, स्किपिंगमध्ये काय होतं, आपले स्पार्क पॉवर वाढते. जेव्हा आपण जंप मारल्याने जे हे होतं ना, तर त्याने आपली स्पार्क पॉवर वाढते आणि स्टॅमिना पण वाढतो आणि पूर्ण बॉडीवरची एक्स्ट्रा चरबी असती ती एकदम क्लिअर होऊन जाते. तर ह्या गोष्टी आहे स्किपिंग आणि स्क्वॉटचे बेनिफिट. तर आपण बघू किती किती सेट मारायचे आणि काय मारायचे. तर चला आपण आधी रनिंग चालू करू. आपली 2 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली. आज वातावरण थोडं वेगळं आहे, आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळं दम जास्त लागतो. कारण की दमट वातावरण असलं ना तर दम लागतो रनिंग करताना. तर आज आपण 2 किलोमीटर रनिंग केली. तर आता ह्याच्यानंतर आता वॉकिंग करू आपण. आता आपण मारायचं स्किपिंग आणि स्क्वॉट्स. पहिले स्क्वॉट्सचे सेट मारू आधी. स्क्वॉट्सचे नाही ना म्हणा 30-30चे 6 सेट मारणं लागेल आणि 100-100चे स्किपिंगचे 100-100चे 10 सेट मारू. ह्याच्याने आपलं वर्कआउट होतो. कसं आहे, आपण बिगिनर नवीन आता चालू करा वर्कआउट. पहिले चालू होता, आता चालू केला. त्याच्यामुळं एक खट्टी जर तुम्ही लय सांगतो, रनिंग पण आणि वर्कआउट पण एक खट्टी डायरेक्ट वाढू नका. महिना 2 महिने घ्या, हळूहळू वाढवायचं. ह्याने काय होतं, इंजुरी होत नाही. इंजुरी झाली तुमची रनिंग लगेच बॅक येऊन जाते लगेच. त्याच्यामुळे म्हणलो कोणतं वर्कआउट करा नाही तर रनिंग करा, हळूहळू सुरुवात करायची. बोर होईन पण हळूहळू चालू करायचं. ह्याने कसं होतं, इंजुरी होत नाही आणि परफॉर्मन्स पण हळूहळू वाढतो आणि तुम्हाला रनिंग करायचं मूड पण हळूहळू सवय लागते. नाही तर एक खट्टी वर्कआउट केला दुसऱ्या दिवशी पाय बी दुखणार, वर्कआउट करायचा मूड चालला जातो. त्याच्यामुळं स्लो करा चालू आणि तोवर आपली बॉडी बनती, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि सवय पण लागते. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. तर आपण आता जाऊ वर्कआउटला. तर चला.
वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज तर लय घाम आला, कारण की वातावरण आभाळ असल्यामुळं घामले जास्त येतो आणि दम जास्त लागतो. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आपण स्क्वॉट्स मारले 30-30चे 6 सेट मारले आणि स्किपिंग मारले 100-100चे 7 सेट मारले. तर हे स्टार्टिंग पहिले कमी मारले होते 5-5चे, आता 7 वाढवले. हळूहळू स्किपिंग आणि स्टेप वाढवायची. ह्याने काय म्हणतो स्टॅमिना इन्क्रीज होतो आपला. तर हे पण एक रिदमनी मारायचं, कधी पण स्टॉप झालं तरी चालू करायचं तिथून पुढं. आणि मेन गोष्ट टार्गेट कंप्लीट करायचं. तुम्ही 100चा सेट आहे, 100 मारून दोन्हीमध्ये गुंतली तरी कंटिन्यू करायचं तिथूनच. पण 100 मारल्याशिवाय थांबायचं नाही आणि स्क्वॉट्स पण 30 मारल्याशिवाय थांबायचं नाही. पाय दुखू काही होऊ. कारण की ह्याने तुम्ही कधी पण वर्कआउट करते, पण वर्कआउटमध्ये वर्कआउट परफेक्ट कधी असतो आणि रिझल्ट कधी देतो, जेव्हा आपण टार्गेट असतं तेच टार्गेट कंप्लीट करतो. कोणतं पण वर्कआउट असून द्या, सेट कंप्लीट करायचा. सेट कंप्लीट केलं तर रिझल्ट भेटतो. नाही तुम्ही असं किती मारशान तर काही इफेक्ट पडणार नाही. त्याच्यामुळं सेट सगळ्यात महत्त्वाचा असतो. रनिंग करा, वर्कआउट करा, जिम करा, काही करा, पण सेट सगळ्यात मेन गोष्ट असते. तर आता झालं वर्कआउट कंप्लीट. तर आता आपण स्ट्रेचिंग करू. चला.